तर आम्ही स्वतःच तिथे जाऊन त्यांच्याशी चर्चा केली. खाली अशोकराव जाधव होते, हे घाग होते. आम्ही त्यांच्याशी चर्चा केली आणि त्यांनी हे कबूलच केले. हे जे मटेरियल आहे, जे PFAS हे मटेरियल आहे, म्हणजे फॉर एव्हर. ते कधी नाशवंत नाही, ते विघटन त्याचं होत नाही, ते संपत नाही, ते तसंच राहतं. हे वैशिष्ट्य त्या मटेरियलचं आहे. आणि असं मटेरियल निर्माण करणं हे खरं म्हणजे निसर्गाच्याच विरोधात आहे. आणि त्याचा परिणाम इतका भयानक आहे की जे पत्रकात आम्ही म्हटलेलं आहे, त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये इटलीमध्ये ही कंपनी होती. आणि इटलीमध्ये या कंपनीमुळं अनेक लोक आजारी पडले, अनेक लोक दगावले गेले. आणि नंतर तिथल्या सरकारने त्याची चौकशी केली आणि चौकशी करण्याला लक्षात आलं की हे जे मटेरियल आहे ते पाण्यामधून लोकांच्या पोटामध्ये जातं आणि त्यांना असंख्य तऱ्हेचे रोग होतात. म्हणजे त्यांच्या हृदयावरही परिणाम होतो, त्यांच्या किडनीवर होतो, त्यांच्या फुफ्फुसावर होतो, त्यांच्या लिव्हरवर होतो, त्याला कॅन्सर होतो. असे अनेक रोग त्यांना होतात. आणि म्हणून त्या सरकारने ती कंपनी बंद केली. नुसती बंद केली नाही तर मॅनेजमेंटच्या लोकांना त्यांनी जेलमध्ये टाकलेलं आहे. आणि ही कंपनी 1 वर्ष अशीच बंद होती की त्या कंपनीचा एक माणूस इथे लक्ष्मी ह्याच्यामध्ये डायरेक्टर म्हणून घेतला गेला, लक्ष्मी ऑर्गॅनिकमध्ये. आणि नंतर ते सगळं त्यांचं जे मशिनरी होती ती मशिनरी इथे आणली गेली आणि ती आपल्या लोट्यामध्ये बसवली गेली आणि इथे हे मटेरियल तयार केलं जातं. आणि हे संबंध कोकणाच्या दृष्टीने अतिशय भयानक आहे. असं आहे, केमिकल येतात आणि त्या हजारडसच असतात, त्याचे फार वाईट परिणाम होतात. इथे कोकणामध्ये 33% वर लोक याने आजारी आहेत. आपल्या काय ते कॅन्सरने फार वाईट परिस्थिती इथे आहे. खरं म्हणजे ह्याचा सगळा सर्वे झाला पाहिजे. काय काय बिमाऱ्या याच्यातून होतात, काय काय रोग होतात आणि याचे परिणाम काय होतात हे एकदा खरं म्हणजे पाहिलं गेलं पाहिजे. दुर्दैवानं अशा कंपनीला सरकारने परमिशन कशी दिली हा मुद्दा आहे. आता काहींचं म्हणणं आहे की या संबंधामध्ये हजारडस इंडस्ट्रीजच्या संबंधामध्ये कायदाच नाही. कायदा नाही म्हणून तुम्ही इथे आणता आणि सगळं कोकणामध्येच अशाच इंडस्ट्री तुम्ही कशाला आणता? कोकणाला तुम्ही भकास अशा रीतीने करता. पनवेलपासून इथे रत्नागिरीपर्यंत ज्या इंडस्ट्री झालेल्या आहेत त्या सगळ्याच्या सगळ्या मोठ्या प्रमाणामध्ये 90% इंडस्ट्रीजच्या केमिकलच्या आहेत आणि त्याचा भयंकर परिणाम होतो. म्हणून आम्ही त्यांना मॅनेजमेंटच्या लोकांना भेटलो आणि मॅनेजमेंटच्या लोकांनी हे कबूल केलं की हे हजार्डस आहे आणि हे नॉन पेरिशेबल आहे. ते हे नाही होत, ते डिझॉल्व होत नाही, त्याचं विघटन होत नाही, ते संपत नाही. म्हणजे ते लोकांच्या पोटामध्ये गेलं की लोकांना मरण्याशिवाय पर्याय नाही अशी अवस्था आहे. आणि म्हणून आमचं म्हणणं असं आहे की ही इंडस्ट्री ताबडतोब बंद करा. सरकारने फार मोठी चूक केलेली आहे आणि अधिकारी वर्ग त्यांचे मुठी दाबल्या की अशा इंडस्ट्रीज त्याला परवानगी देतात आणि इथल्या लोकांवर त्याचा फार वाईट परिणाम होतो. त्या बंद करा असं आमची मागणी आहे. त्यासाठी आम्ही तिथे 8 तारखेला 11 वाजता त्यांच्या गेटवर आम्ही निदर्शनं करणार आहोत. सभागृहात ह्याच्यामध्ये पार्लमेंटमध्ये, राज्यसभेत, विधान परिषदेत, विधानसभेमध्ये हे प्रश्न विचारले जावेत. म्हणून आम्ही काही जे आमची मित्रमंडळी तिथे आहे त्यांना ही सगळी माहिती आम्ही पुरवणार आहोत आणि त्याचा तसा प्रश्न तो येईल असं मला वाटतं. त्या सर्व पक्षाच्या लोकांना आम्ही बोलावतो, पण सर्व पक्ष ते नुसतं पक्षापुरतं मर्यादित हे नाही, सामाजिक संघटनांनी याच्यामध्ये भाग घ्यावा. आणि सामाजिक संघटनाच असे प्रश्न उठवतात, त्यांनी त्याच्यामध्ये भाग घ्यावा आणि मोठ्या प्रमाणात तुमच्या पत्रकारांनी आम्हाला याच्यामध्ये मदत करावी. हा प्रश्न कोणाच्या व्यक्तीचा, कुठल्या पक्षाचा असा नाही आहे. हा इथल्या समाजाचा, कोकणी माणसाला जगवण्याचा प्रश्न आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.